मुसळधार पावसामुळे यंदा पंचगंगा भोगावती कासारी नदीला पूर आला। नदीकाठची ऊस भात पिकं पाण्याखाली गेली। अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांना स्थलांतर व्हावं लागलं। सध्या पावसाचा जोर कमी झाल्यानं पुराचं पाणी ओसरलंय। मात्र जास्त दिवस पुराचं पाणी शेतात राहिल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाकडून आता या पिकांच्या पंचनाम्याचं काम सुरू झालंय। करवीर सांगरूळमधील पूररेषेच्या आतील पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आता आम्ही सकाळी 9 वाजता पंचनामा पिकांचं चालू केलेलं आहे। माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही हे पंचनाम्याचं काम करत आहे। आम्ही मेन रोड, त्यानंतर कळंब पानंद, कासोटी पानंद आणि इथं हरवळ पानंद ह्या ठिकाणचे पंचनामे आम्ही पूर्ण करत आणलेले आहेत। जवळपास एक 25 ते 30% पंचनाम्याचं काम आमचं सकाळपासून आजपर्यंत झालेलं आहे। उर्वरित काम आम्ही आज दुपारी संध्याकाळी 6 पर्यंत आणि उद्याचा पूर्ण दिवस अशा पद्धतीने सर्व कामकाज पूर्ण करणार आहे। त्यामध्ये जे पाण्यात पूर्णपणे बुडलेलं आहे त्याची नुकसान भरपाई शासनाचे जे निकष आहेत त्याप्रमाणे होईल। जास्तीत जास्त शासनाचे निकष पाळून शेतकऱ्यांना जेवढा लाभ देता येईल तेवढा लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आत्तापर्यंत सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेत। दरम्यान यावर्षी सुमारे 130 शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्षी 20 ते 22 दिवस पूर आलेला आहे आणि शेतकऱ्यांना 100% अनुदान शेतकऱ्याला द्यावं।